मुंबईची भरपूर जनता तुमच्यावर नाराज पण होती, मुंबईला ना पलवत. बाकी शेवटला निंदा करणार करतील त्यांच्यासाठी शुभेच्छा असतील. मुंबईच्या खेळाला आपण जर खेळलो तर एक फेऱ्याचा खेळ आणि पैसे जिंकण्याचा खेळ आहे. पण जो नाव आहे तो मी आज पण सांगतो ना तुम्हाला की मला जो नाव तिथशील मिळालेला आहे तो इथेशील मला कदापि नसता मिळाला. बरोबर. आणि भरपूर जणांची इच्छा पण असते बघा. आता जरी हारण्या नाही पळाला ना मुंबईला, तुमचा सर्वांची इच्छा आहे की तुम्ही जलवाला तरी पळवा. आता एकच इच्छा राहील, 6 तारखेला आपल्या मुंबईला मैदान आलेलं आहे 3 फेऱ्याचा असते, तर असं मुंबईचं मैदान पण त्यांनी गाजवावं अशी इच्छा आहे सर्वांची. काय नाही गाजवा तर लोकांना इथेशील कुठेशील तरी एक आनंद लुटण्याची चान्स देऊ आणि आपण पळू इथेशील. मेहनत ह्या गोष्टीसाठीच आहे, जे तुम्ही बघत असाल माझ्या हातात आहे त्याच्यासाठी आणि ही मिळवलेली हीच हे आहे. बाकी पैशाला कोणी कोणाला विचारत नाही. बरोबर. नमस्कार मित्रांनो, जस्ट आता मी इथं हल्दीला होतो एडोसनला, तर बबलू शेटला फोन केला. हारण्याचा आज मैदानाला गुलाल झालेला आहे. किती नंबर झाला काय झाले मला माहिती नाही, आपण विचारूया, कारण आज मी पण मैदानाला होतो त्याच्यामुळे मला माहिती नाही पडला कुठल्या मैदानाला होता पलाला. तर हारण्याचंच नाही नुकतं, तर आज गुज्जर पण त्याच मैदानाला होता आणि गुज्जरचाच होता, गुलाल झालेला आहे. दोन्ही बैला आपली मुंबईला आलेली आहेत, घरी पोचल्यात. जस्ट आता बाईट घेतोय. आता बघा रात्रीचे 1:30 वाजलेत, पण कुठेतरी हारण्याचा जो चाहता वर्ग आहे मुंबईचा त्यांच्यासाठी आता ही बाईट घेतोय. सर्व आपण थोडक्यातच बाईट घेऊ 10 मिनिटाचीच, आणि कसं काय नियोजन झाला कुठल्या मैदानात पळाला ते सर्व काही माहिती करून घेऊया. तर बबलू शेट आल्यात टाकल्यात, थोडक्यात बाईट घेऊ. येणाऱ्या काही दिवसानंतर चांगली अशी बाईट घेऊ. चला भेटूया त्यांना, या. नमस्कार बबलू शेट. नमस्कार. आज सर्वप्रथम कुठला मैदान झाला ते सांगा, कारण कुठेतरी मला आज मैदान बघता नाही आला. जस्ट मी तुमचा इंस्टाग्राम अकाउंट बघितला तर हारण्याचा आज गुलाल पण झालेला आहे. आजचा मैदान झाला होता ह्याला आपला नागाचे कुमटे साताऱ्यामध्ये, आणि 18 तारखेचा मैदान झाला होता ढवलचा. तर त्या दिवसाला साहिलचा वाढदिवस, आणि तुम्ही बघत असाल सर्व की आपण साहिलच्या नावानेच हारण्याला पळवतो. कुठेतरी एक आमची जिद्द होती की त्या दिवसाला गुलाल असावा, आणि तो गुलाल म्हणजे फक्त आपल्या मालकाच्या तोंडी तर फक्त गुलाल भेटावा हीच इच्छा होती. पण तो त्यांनी त्याच्या पळण्याच्या जोरावर सिद्ध करून दाखवला, आणि ती ढाल पण आपल्याला मिळून दिली. आणि ही दुसरी 2 नंबरची ढाल आजची त्यांनी मिळून दिली. बरोबर. आणि हे 3 नंबर गुज्जरचा झाला आहे का? नाही, 3 नंबर 18 तारखेला साहिलच्या बड्डेवर झाला होता, आणि 2 नंबर आज समजा तो सामानच्याच हिसाबाने होती, 4 इंचाचा फक्त फरक होता. तर आज 2 नंबरच्या ढालीला मिळवला. म्हणजे 18 आणि आजची 20. 18 आणि 20 म्हणजे जसं घरातून निघालो तसं 2 गुलाला हरण्याने आपल्याला प्राप्त करून दिले. बरोबर. आणि त्याच्या पाठोपाठ गुज्जरने पण आज 5 नंबरचा दिला. पण जे बैलवाल्यांचा तो लहान मुलगा जो होता तोही त्या मैदानात आला होता, तर त्याचा हट्ट होता की आजची जर ढाल भेटली तर आम्ही घेऊन जाऊ. तर मग ती ढाल आपण त्याला सुपत केली. असू दे, 5 नंबरची. हां, एक ढाल होती. बरोबर. ती त्या मुलाला दिली. बरोबर. आता जो 18 तारखेला कुठला बैल टाकला तो सांगा, त्याच्यानंतर आज कुठला बैल? 18 तारखेला चिक्क्या म्हणून होता, अजय शेठचा कलडोनच्या, म्हणजे जो विठ्ठल नाना सर्व नियोजन आणि आयोजन करतात त्यांचा विठ्ठल नानाला दिलेला होता. आणि आज जी आपली पुशेगावचा हिंदकेसरीचा मान मिळवलेला घरनिकीचा राजा, तर त्या बाबाने आपल्याला सांगितलेला होता, तर आपण त्यांना देऊन आज तो हे केला. कारण ज्या पण वेळेस आपण त्यांना पळवल्यात त्यावेळेस आपल्याला चांगल्यापैकी त्यांनी मान मिळवून दिलेले आहेत. म्हणजे आज घरनिकीचा राजा आणि हरण्या, आज घरनिकीचा राजा आणि हरण्या ही जोडी आपण आणि या ढाली येतात. नाही, या ढाली हातात. बघा, म्हणजे आजचा दिवस आणि 18 तारखेचा दिवस हे असा महत्त्वाचा होता की आपण घर सोडून ज्या गोष्टीसाठी गेलेलो होतो ती गोष्ट आपल्याला त्यांनी मिळवून दिली, आणि ती त्याच्या नावाला जिद्द पूर्ण करून दाखवली की मी पळतो तर ते साहिलच्याच नावासाठी हे त्यांनी करून दाखवलं. बरोबर. आता काय मुंबईची एक जनता आहे हरण्याला पसंत करणारी, त्यांना नेहमी हरण्याचे अपडेट पाहिजे असते. तर कुठेतरी आजची हे अपडेट, आता तिकडे काही मुलाखती झाल्या का? नाही, तिथं मुलाखत घेण्यासारखी वेळच नाही भेटली, कारण थोडासा उशीर झाला आणि आपल्याला येण्याची पण घाई होती. त्याच्यामुळं बक्षीस जी रक्कम होती ती घेण्यासाठी आपण ते पेडगावचे झेंडापंच जे सोमनाथ जगदाले त्याला सांगितलं तू फॉलो कर, कारण एवढा उशीर वापस आपल्याला तिथं थांबणं शक्य नव्हतं, कारण घरी यायचा होता. घरी एक 22 तारखेला काही छोटासा कार्यक्रम असल्यामुळे तर मग त्याच्यामुळं आपण निघून आलो. बरोबर. आणि जी जनता आपल्यावर हरण्यावरती आणि सर्व आपल्यावरती प्रेम करते त्यांना सांगतो असंच प्रेम तुमचा राहू द्या. तर तुमच्या प्रेमाच्या आशीर्वादातच आज आपण या यशाच्या पायरीवरती चढलेला आहे. त्याच्यामुळे जी फॅन फॉलोअर असेल तर त्यांचा यश हाच आपल्यासाठी एक मोठा महत्त्वाची पायरी आहे. बरोबर. आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे ना बबलू शेठ,
हारण्याच पलतोय, हारण्याच्या पाठी तुम्ही वासरा पण घडवली, गुज्जर घडवला. आज बघा मला वाटतं हा दुसऱ्यांदा त्याचा गुलाल झालाय वरती 3 फेऱ्या. हो, तो 3 फेऱ्यात दुसऱ्यांदा. आणि 18 तारखेला पण तो गटपास झालता. कुठेशी तरी सुट्टी मेकरची हलगर्जीपणा झाली आणि त्याचा पाय जो रेषेवरती राहिला सीमारेषेवर, तर त्याच्यामुळं आपल्याला ती एक पंचांच्या नियमानुसार ती बाद दिली. नाही तर गट तिथेही झालता आणि तिथेही फायनलला राहिला असा एवढा एक त्या गुज्जरवर विश्वास होता आणि त्या विश्वासाला त्यांनी आज सिद्ध करून दाखवला. बरोबर. आता आज गुज्जरचा जो किती 4था नंबर झाला ना, आज गुज्जरचा 5वा नंबर 5वा नंबर झाला. आज गुज्जर सोबत कोण पळाला? गुज्जर सोबत इथला वांगीचा बैल होता, चिख्या म्हणून, चांगला बैल होता आणि 1 नंबर पळाला. मोठी खरेदी होती, 16 लाखाची खरेदी आहे त्या चिख्याची. आणि आज आपल्या गुज्जरच्या जोडीला पालाला बोलला तर आपण पण त्याच्यात आनंदी आहे. बरोबर. आता बबलू शेट्टीकडे थांबलं नाही, कारण घरी कार्यक्रम आहे. तुम्ही सांगितलं 22 तारखेला, आता रात्री पोहोचायला तुम्हाला 1:30 वाजले बघा घरी. म्हणजे ही धावपळ, म्हणजे गुलालासाठी करतात तुम्ही जी मेहनत आहे ती कुठेतरी हारणे आणि तुमच्या तर बाकी जी नंदी आहेत ते देतात तुम्हाला. काय ही फक्त मेहनत ह्या गोष्टीसाठीच आहे, जे तुम्ही बघत असाल माझ्या हातात आहे त्याच्यासाठी. आणि ही मिळवलेली हीच हे आहे. बाकी पैशाला कोणी कोणाला विचारत नाही. बरोबर. तुमचा 50,000 चा मैदान असला तरी लोक 50,000 रुपये पैरे करायला देतात. कशासाठी? तर त्या गुलालासाठी. तर आपल्या हातात जो गुलाल आणि एवढ्या ढालींची जी संपत्ती बघत असाल त्याच्यात मी भरपूर मोठा करोडपती. म्हणून मला कुठेही असं वाटत नाही की आपण ज्या ठिकाणी हरण्याला घेऊन जातो आणि आवडीने आपल्याला तिथं असं वाटतं की आपण खूप काही मिळवलेलं आहे त्याच्यापासून. बरोबर. आता आपण 1-2 सीझन झाले आपण बघितल्या, मुंबईची भरपूर जनता तुमच्यावर नाराज पण होती, मुंबईला ना पलवत. पण आता तीच जनता ना तुमच्यावर प्रेम करतो का? तर मुंबईचं नाव टिकून ठेवलं हरण्याने पूर्ण सीझनभर बघा. हो, बरोबर आहे ना. आता कुठेशी तरी आपण खेळतो आज मुंबईच्या नावानेच, कल्याणच्या नावाने, द्वारलीच्या नावाने हरण्याच खेळतो. तर कुठेशी तरी मला पण भरपूर जण बोलले, समजा ते जी नाराज असतील ते असू द्या, ती त्यांच्यासाठी नाराज असतील. पण मला असे काही लोक भेटलेले आहेत की दादा आपला हरण्या, म्हणजे अशी आपले बरीच नामांकित बैलांची नावं घेतली की ही बैलं असली तर आम्हाला तिथं बघायला एक टी व्ही लावायला आनंद वाटतं की आपला कोणतरी तिथं खेळतंय. आणि जर आपला खेळत नसेल तर बोलतो थोडासा मग आपल्याला कुठेतरी मग एवढा वेळ देता येत नाही. पण बैल असला तर 100% लोक वेळ देतात, टी व्ही लावून बघतात, कारण कुठेतरी एक आपल्या गावाचा, आपल्या एरियाचा सगळा नावासाठी. बरोबर. आणि तो कुठेतरी मी टिकून ठेवलेला आहे. बाकी शेवटला निंदा करणार करतील, चांगले बोलणार बोलतील, त्यांच्यासाठी शुभेच्छा असतील, दोघांच्यासाठी शुभेच्छा. बरोबर आहे. कारण का तर आपण बघतो ना, आपण ज्या वेळेला आपली प्रसिद्ध आपली मिळते आपल्याला किंवा आपली एक यशाची पायरी चढतो, तर कुठेतरी आपली निंदा करणारे लोक पण आपल्या पाठी पाहिजेत. कुठेतरी त्यांचा पण आशीर्वाद घेऊन आपल्याला पुढे जाता येतं. काय बोला? आज मुंबईच्या खेळाला आपण जर खेळलो तर 1 फेऱ्याचा खेळ आणि पैसे जिंकण्याचा खेळ आहे, बाकी काही एवढं या नाही. पण तिथं जो आपण जाऊन गावच्या यात्रेचा जो आनंद लुटतो, तिथं 3 फेरं बैलाला कसरत करून पालायचं आहे. बरोबर आहे. म्हणजे इथं 1 फेऱ्यात बैल घरी येऊन बांधायचं आहे, तिथं 3 फेरे पलवायचे आहेत. आणि तिथं 3 फेरे नुसतं पलवायचे नाही, त्याच्या मागे किती मेहनत आहे. म्हणजे चकड्यापासून, इथून जाण्यापासून, तिथंशी आधी 2 दिवस आधी तिथं राहण्यापासून किती मालकाला मेहनत आहे ती मालकालाच माहिती. इथं जर आपल्याजवळ इथं भरपूर पोरं आहेत, ती मैदानाला जातील, ते घेतील, तर मी टी व्हीला पण आनंद घेऊ शकतो. बरोबर. पण जो नाव आहे तो मी आज पण सांगतो ना तुम्हाला की मला जो नाव तिथंशीन मिळालेला आहे तो इथंशीन मला कदापि नसता मिळाला. बरोबर. आणि भरपूर जणांची इच्छा पण असते बघा. आता जरी हारण्या नाही पळाला ना मुंबईला, तुमचा सर्वांची इच्छा आहे की तुम्ही जलवाला तरी पळवा. आता जलवार पण बरा झालेला आहे. नाही, जलवाला पलवला तर जलवाची आता तयारी केली आपण. जलवाला पलवासाठीच घेतलेला आहे आणि पलवला पण आणि गुज्जरला पण पलवला आपण. असं नाही, पण कुठेशी तरी एक वेळ पण आपल्याला पाहिजे. त्या वेळेनुसार निश्चित लोक सांगतील की पलवा म्हणून, आपण तसं नाही ना. आपल्याला सर्व गोष्टी त्यांच्याही बघायच्या आहेत, त्यांची फिटनेस बघायची आहे, सर्व गोष्टी आपण करून ते करणार आहे. आज मित्रांनो तुम्ही बघू शकता इतकी सारी मेहनत आहे. आता बघा रात्र आता 2 दिवस झालं बबलू शेठ बाहेर होतं, आज घरी पोहोचल्या. दोन्ही बैला पण बाहेर होती, ती पण घरी पोहोचल्यात. आता बबलू शेठ एकच इच्छा राहील, 6 तारखेला आपल्या मुंबईला मैदान आलेलं आहे 3 फेऱ्याचा. जसं आपण टी व्हीवर तर बघतो हरण्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पळायला असते, तर असं मुंबईचं मैदान पण त्यांनी गाजवावं अशी इच्छा आहे सर्वांची. काय नाही, गाजवाचं म्हणजे बघा शेवटला प्रत्येकाची नंदी प्रत्येक जण तिथं घेऊन जाणार आहे, प्रत्येकाच्या प्रत्येक पद्धतीत पैरे करणार आहे, मेहनत करणार आहे. त्याच पद्धतीने जसं आम्ही पळतो तसं इथं पळण्याचा आनंद घेऊ, लोकांना इथेशील कुठेशील तरी एक आनंद लुटण्याची चान्स देऊ आणि आपण पळू इथेशील. बरोबर आहे. चला आता जास्त वेळ नाही घे, कारण कुठेतरी तुम्ही पण उशिरात पोहोचलेत आणि हरण्या त्याला पण विश्रांती करायची आहे. या 2 जण ढाली आहेत हातामध्ये, अजून एक तुम्ही त्या मुलाला दिली.
म्हणजे हा महत्वाचा पार्ट बघायला गेला तर या ढाली आहेत. आणि 3 त्या ढाली म्हणजे तुम्ही लय कायम म्हणजे तुम्ही माझ्या त्यांना प्राधान्य दिलेलं आहे. 3 ढाली आहेत या माझ्या काळजाला भिडणाऱ्या आहेत, कारण माझ्या काळजाच्या टोकऱ्याच्या वाढदिवसाच्या दिवशी मिळवलेल्या ढाली, बरोबर त्याच्यामुळे न विसरण्यासारखा क्षण. बरोबर. कायम मला वाटतं साहिल पाठीशीच असतो आणि याच्या पुढे पण पाठीशी राहील. जरी आज आपल्यामध्ये नाही पण तो दाखवून देतो की पप्पा मी कुठेतरी कमी नाही, तुमच्यासोबत आहे बघा हरण्याच्या रूपामध्ये. आता तुम्ही बघितलं असेल की 3 फेरं पळून आणि एवढा प्रवास करून अख्खा दिवसाचा उपाशी, तो कुठेही तो कोणत्या गोष्टीला त्यांनी हार मानलेली नाही. तुम्ही बघितलं असेल किती रुबाबात आला, किती रुबाबात गोट्यात बसला. बरोबर म्हणजे हीच एक त्यांनी त्याची मेहनत कुठेशी तरी माझ्या मुलाच्या नावासाठी ठेवली. बरोबर. चला जास्त वेळ नाही घेत, तुम्हाला शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीसाठी. थँक्यू.